महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलाय आणि या ओला दुष्काळामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाला शेतकरी बांधवाला मदतीचा हात देऊ पाहतोय, कोणत्या ना कोणत्या रूपानं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू पाहतोय। परंतु आज जे महाराष्ट्रामध्ये आलेल्या शेतकऱ्यावरती संकट हे खूप भयानक आहे, मोठं आहे। त्याला एक तालुका नाही, एक गाव नाही, अनेक जिल्ह्याच्या जिल्हे आहेत। आणि केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या केडी चौधरी उद्योग समूहाला अनेक शेतकरी, लाखो शेतकरी जॉईन झालेले आहेत। खरं तर मे महिन्यापासून हे पावसाचं संकट हे आपल्यावरती आलं, त्यानंतर अनेक रोगराईला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतरचं महाभयंकर जे संकट आलं ते हे ढगफुटीचं आणि ओला दुष्काळाचं आलं। आणि अशा परिस्थितीमध्ये एक हात मदतीचा हा शेतकऱ्यांना द्यावा या भावनेतनं उद्या विजयादशमी दसरा आहे आणि या निसर्गामध्ये मोठं राक्षसरूपी संकट हे आलेलं उद्याच्या दिवशी हे जाळून आपण टाकूया या भावनेतनं आपण उद्याचा दसरा साजरा करूया। आणि उद्यापासून ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे खरं तर 3 महिने शेतकऱ्यांना एक हात मदतीचा देऊया या भावनेतनं त्यांच्या आलेल्या मालावरती ट्रान्सपोर्टिंग भाड्याच्या चार्जेस मध्ये पर कॅरेटला 25 रुपये हे आपण मदतीचा हात देण्याचं धोरण ठेवलं। आणि आज व्हिडिओ आपण युट्यूबवर सोडल्याच्या नंतर पहिलीच गाडी ही महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या बाउंड्री मधून जो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातून दरीबडीची या गावातून आली। तर मी आज शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेऊ इच्छितो की तुम्ही इतक्या लांबून आलेला आहात आणि आज कुठेतरी आम्ही मदतीचा हात देऊ पाहतोय, तर प्रत्येक घटकानं हा खारीचा वाटा उचलला पाहिजे। तर या मदतीचा हात ज्यावेळेस देता असताना तुम्ही इतक्या लांब येऊन केडी चौधरीची नाळ जोडली असते, तुमच्या काय भावना आहेत? मी धनाजी वाघोली 2 वर्षापासून इथं माल आणतो। आम्ही इथं गाडी आणायला पहिला नंबर आमच्या गाडीत होता। मग आम्ही येऊन थांबायला केडी सर, चौधरी सर खाली आल्यानंतर ना सरांनी सांगितलं असं आम्ही ओला दुष्काळासाठी तुम्हाला पर कॅरेट मागे 25 रुपये भाड्यामध्ये कपात करून आमचे 1800 रुपये सेव्ह झाले। म्हणजे आज तुम्ही जवळजवळ 100 कॅरेटच्या वर घेऊन म्हणजे 2,500-3,000 म्हणजे 1,200-1,250 रुपये तुम्हाला आज मिळाले 100 कॅरेट पाठीमागे। परंतु हे मिळत असताना आज तुम्ही 2 रुपये 5 रुपयाशी संघर्ष करत गाडीवाल्याची गाडी भरता, परंतु केडी चौधरी उद्योग समूहाने कधी गाडीवाल्याला कमिशन दिलेलं नाहीये। जे काय द्यायचे ते शेतकऱ्याला भरभरून द्यायचं आणि शेतकऱ्यांनी त्या घटकाला योग्य ते मूल्यमापन करून त्याचं भाडं दिलं पाहिजे, ही भावना मी ठेवलेली आहे। परंतु आज तुम्ही इतक्या लांब येण्याचं कारण काय? तुमच्याकडे अनेक जवळची मार्केट आहेत, पण इतक्या लांब का येत असता तुम्ही? इथं आल्यामुळे थोडा रेट मध्ये आम्हाला फरक होतो। थोडा म्हणजे किती प्रमाणात फरक पडतो? तरी 25% आम्हाला फरक होतो। 25%? म्हणजे साधारणतः 100 रुपयाचा रेट असेल तर 125 रुपयाचा रेट तुम्हाला पडतो, किंवा 50 असेल तर 60-65 रुपयाचा रेट मध्ये तुम्हाला फरक पडतो। म्हणजे 25-30% ही रेट मध्ये वाढ होते। म्हणजे जर 1 लाखाची पट्टी लागली तर 1.25 लाख रुपयाची पट्टी आमची इथं लागते। हे यांच्या चर्चेतनं 2 वर्ष मी पाहतोय। परंतु आज सर्वजण संकटात आहे आणि प्रत्येकाची जुळी फाटकी झालेली आहे। शेतकऱ्याला मदत करावीशी वाटते, पण शेतकरीच मुळात तो अगदी अडचणीत आलेला आहे। आणि त्यामुळं मी ठरवलं की शेतकऱ्यावरती जे अवलंबून बरेचसे घटक आहेत, बरेचसे म्हणजे अगदी औषधवाले असतील, खतवाले असतील, कोण मजूर असेल, कोण ट्रान्सपोर्टिंगवाला असेल, अनेक जण असतील, त्यातला आम्ही एक व्यापारी आहोत, आडतदार आहोत। तर आज पर कॅरेटला 25 रुपयाचा मदतीचा हात दिल्याच्या नंतरच्या ज्या तुमच्या भावना ह्या एकंदरीत इतक्या लांबून येताना तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहताय? इथं आल्यानंतर आम्हाला बरं वाटलं, सरांनी सांगितलं 25 रुपये तुमचे कमी करतो। फार मोठा आनंद झाला आम्हाला, त्यामुळे तुमचे आभार मानतो। खरं तर ही अशी भावना ही प्रत्येक शेतकरी, आता त्यांच्याबरोबर हे जोडीदार आले, तुमचं नाव सांगा? माझं नाव श्रीकांत मधबावी, तालुका जत, जिल्हा सांगली। मला इतका आनंद झाला की 25 रुपये सरांनी काय कमी म्हटले, तिथनं आम्ही जतला न्यायला आम्हाला 30 रुपये भाडं एका कॅरेटला, पण तिथनं इथं 25 रुपये कमी झाला। आम्हाला इतका आनंद झाला, माझं 1250 रुपये वाचलं। आणि इथं आल्यावर रेट पण चांगला ते 4 वर्षापूर्वी आमचा भाऊ इथं संतोष मधबावी आहे, पुण्यालाच असते तिथं शिक्रापूरला, तो डाळी मानत होता। तो मलाच म्हणायचा सारखा इकडं केडी चौधरीला आणा म्हणून। मी मागच्या वर्षी आणलो आणि ह्या वर्षी मला पण बघून यायचं होतं, आनंद झाला। आणि आज आल्यानंतर पहिल्या दिवशी आमचा कुठेतरी तुम्हाला मदतीचा हात होता, पण आज तुमच्याकडे पाऊस भले थोडाफार कमी असेल, बाकीच्या तालुक्यामध्ये बाकीच्या जिल्ह्यामध्ये जास्त असेल, पण तरी पण तुमचं नुकसान तर या पावसामुळे झालेच असेल? झाले सर, असं भरपूर नुकसान झाले। प्रत्येक महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला ही परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्याला कुठेतरी मदतीचा हात द्यावा म्हणून आज यांचा 1 नंबरची गाडी आज या ठिकाणी आल्यानंतर यांची मी मुलाखत घेतली। आज हे समाधानी आहेत आणि मला आनंद वाटला की आज अशा शेतकऱ्याला मी मदत करतोय, त्याला खरी मदतीची गरज आहे, बरोबर? ठीक.
आता तुम्ही पुणे जिल्ह्यातून आलेला, तुमचं नाव सांगा आणि तुमच्या भावना सांगा की आज तुमचीच गाडी आहे, तरी पण तुमच्या भावना सांगा. माझं नाव सचिन गुलाब कुदळे, मी जेजूरचा आहे. एक 7 वर्षापासून आपण डाळ बांधतो इथं तुमच्याकडे. पण तुम्ही पुण्यात राहून आणि बाहेरल्या जिल्ह्यात जी पुराची परिस्थिती झाली आहे त्याच्यासाठी कुठे ना कुठे तुम्ही हातभार लावलेला आहे. तो हातभार पाहून अनेक शेतकरी आनंदी झालेले आहेत. जेणेकरून 25 रुपये भाडं म्हणजे काही कमी नाही सर. 25 रुपये आम्ही शेतकरी आहे, आम्हाला माहिती आहे की 2 रुपये जिथं जास्त असतात तिथं शेतकरी जातो. बाबा दुसरा गाडीवाला आहे तर दुसरा गाडीवाला आपला 2 रुपये कमी नेत असेल तर आम्ही तिकडे जातो. तेच तुम्ही 25 रुपये केले म्हणजे 25 रुपये कमी नाही, खूप जास्त आहेत 25 रुपये. आणि आम्हाला खूप आनंद झालाय की तुम्ही कुठे ना कुठे असा हातभार चालू ठेवलेला आहे. जेणेकरून विजयादशमीमुळे तुम्ही चालू केलेले आहे. 3 महिने तुम्ही देणार आहात आणि 3 महिने म्हणजे खूप जास्त आहे. 3 महिन्यामध्ये आमचा माल भरपूर येणार आहे सर तुमच्याकडे. आणि कुठे ना कुठे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला खूप आभारी आहे आम्ही. खरं तर शेतकऱ्यावरती संकट येतं, शेतकरी झेलतो, परंतु शेतकरी झेलतो तर किती झेलतो, त्याचं कंबरड मोडल एवढं त्यांनी झेलायची परिस्थिती त्याची नसते, तरी पण तो झेलत असतो. म्हणून त्याच्यावरती जो अवलंबून असणाऱ्या घटकांनी एक मदतीचा हात ठेवला तर नक्कीच त्याच्यामध्ये कुठंतरी परिस्थिती बदलायला नक्कीच निर्णय होईल. आणि केडी चौधरी उद्योग समूहाचा पहिल्यापासून निर्णय, पूर्वी दुष्काळ पडला होता तर आपण चारा वाटप सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात गारपीट झाली, मला वाटतं बारामती ते इंदापूर अख्खं ठोकलं होतं. त्यावेळेस गारपिटीने असा भयंकर महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं होतं 2000 मला वाटतं 14-15 साली. आणि त्यावेळेस सुद्धा आमच्या असणाऱ्या कमिशन मधून आम्ही 2% हा परतावा शेतकऱ्याला दिला होता. आणि म्हणून एक शेतकऱ्याची नाळ ही लाखो शेतकरी जे जोडल्यात ते असेच जोडलेले नाहीयेत. शेवट आम्ही शेतकरी बांधवांचा विचार करतोय, त्याच्यापेक्षा शेतकरी बांधव आमचा 10 पटीने विचार करतात. आणि कुठल्याही कमिशन गाडीवाल्याला न देता जर आमच्याकडे येत असेल तर आमची सुद्धा कुठेतरी एक भावना ही तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचते की माझ्या शेतकऱ्याला अडचणीच्या काळात माझा मदतीचा एक हात पोचला पाहिजे. आणि शेतकऱ्याला कुठेतरी उभं करण्यासाठी सर्व घटकांनी मिळून कुठेतरी आज साथ देण्याची गरज असताना केडी चौधरी डाळिंब यार्ड पुणे किंवा केडी चौधरी उद्योग समूहाने एक पाऊल पुढचं एक मदतीचा हात हा महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळासाठी ज्यावेळेस टाकतोय त्यावेळेस मी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्याच्या मनात एक अगदी आनंद निर्माण होत असताना आणि हे संकट कुठेतरी दूर करायला आपण आपली मंडळी येत असताना असं जाणवलं. आणि एक दिवस दिवाळी साजरी करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या जीवनात प्रत्येक दिवस दिवाळीसारखा यावा या दृष्टिकोनातून मी नेहमी प्रयत्न करतो. कारण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कधी बाजार पडतील कधी वाढतील हे सुद्धा सांगितल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळतंय. आणि 10-20 रुपये किलोचा जर वाढ होत असेल तर शेतकऱ्याच्या घरामध्ये 200, 400, 500 रुपये कॅरेटला वाढ हा देण्याचा गेले 2-3 वर्षापासूनचा माझा उपक्रम हा नक्कीच आपण ज्यावेळेस फोन करता त्यावेळेस मला जाणवत असतो. असो, मी आज हा जो शुभारंभ उद्याच्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी म्हणजे अगदी रावणाचं दहन केलं तसं निसर्गरूपी रावणाचं, राक्षस रूपी रावणाचं आपण दहन करूया. आणि येणारा हा काळ माझ्या बळीराजासाठी चांगला जाऊ द्या अशी शुभेच्छा खरं तर मी विजयादशमीच्या निमित्तानं, दसऱ्याच्या निमित्तानं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, सगळ्याच घटकांना या निमित्तानं केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं व्यक्त करतो. धन्यवाद.